आता एक बंगालच्या उपसागरामध्ये एक कमी दाबाचं क्षेत्र तयार झालेलं होतं आणि ते कॉन्सन्ट्रेट होऊन डिप्रेशन झालेलं आहे आणि फर्दर ते डीप डिप्रेशन होण्याचे चान्सेस आहे म्हणजेच ते अजून तीव्र होण्याचे चान्सेस आहेत. अशा परिस्थितीमध्ये कोकण किनारपट्टी आणि घाटमाथ्यांवर मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडताना दिसतो आणि येणाऱ्या 4 ते 5 दिवसांमध्ये ते ज्यावेळी पश्चिमेकडं त्याची मूवमेंट असेल त्यावेळी विदर्भ त्याचबरोबर उत्तर कोकण आणि मराठवाड्यातील काही उत्तर कोकण त्याचबरोबर उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे आणि दक्षिण मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र इकडे हलक्या ते मध्यम स्वरूपाची शक्यता येणाऱ्या 4 ते 5 दिवसांमध्ये राहील. आता जर आपण इकडं डिस्ट्रिक्ट वाईज जर फोरकास्ट बघितला तर त्याच्यामध्ये आपण बघू शकतो की कोकण किनारपट्टी आणि घाटमाथ्यांवर आजच्यासाठी ऑरेंज अलर्ट दिला गेलेला आहे, ज्यामध्ये पुण्याचे घाटमाथे, रायगड, रत्नागिरी, सातारा आणि कोल्हापूरचे घाटमाथे आहे. सिंधुदुर्गला येलो अलर्ट आहे, त्या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे आणि ऑरेंज ज्या ठिकाणी आहे तिथे मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. त्याचबरोबर मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी येलो अलर्ट दिला गेलेला आहे, तो बेसिकली वादळी पावसासाठी आहे आणि घाट्स एरियामध्ये मुसळधार पाऊस पडू शकतो आणि ओव्हरऑल जे पर्जन्यछायेचे प्रदेश आहे ज्यामध्ये मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र येतो तिकडे हलक्या ते मध्यम स्वरूपाचाच पाऊस पडू शकतो. त्यानंतर विदर्भामध्ये जर बघितलं तर गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. वर्धा, नागपूर, भंडारा इकडे विजेच्या कडकडाटासह पाऊस पडू शकतो आणि इतर ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्याच पावसाची शक्यता आहे. पुढे उद्याचं जर बघितलं मंगळवार 28 जुलै जर बघितलं तर जसं मी सांगितलं की ती सिस्टम पुढे पश्चिमेकडे मूव्ह करेल, त्यावेळी विदर्भ ज्यामध्ये चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया या ठिकाणी ऑरेंज अलर्ट दिला गेलेला आहे. मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस या ठिकाणी पडण्याची शक्यता आहे आणि उर्वरित विदर्भ त्याचबरोबर जळगाव, संभाजीनगर, जालना या ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो, परंतु विजेचा कडकडाटसुद्धा होऊ शकतो, अशा प्रकारची परिस्थिती आहे. त्यानंतर कोल्हापूरचे घाटमाथ्यांना उद्या ऑरेंज अलर्ट आहे. त्याचबरोबर पुणे घाटमाथा, सातारा, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. उर्वरित मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता उद्या दिसते. फर्दर ज्यावेळी ते जे डिप्रेशन आहे ते पुढे पश्चिमेकडे मूव्ह होईल त्यावेळी विदर्भात अजून पावसाची तीव्रता वाढेल, ज्यामध्ये नागपूरला ऑरेंज अलर्ट आहे, वर्ध्याला सुद्धा ऑरेंज, चंद्रपूर आणि भंडारा या 4 डिस्ट्रिक्ट्सला ऑरेंज अलर्ट आहे. गोंदिया, गडचिरोलीला येलो अलर्ट आहे. या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडू शकतो आणि पुढे जर आपण बघितलं तर बऱ्याच ठिकाणी उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील बऱ्याच ठिकाणी येलो अलर्ट आहे. तिथे विजेच्या कडकडाटासह पाऊस पडू शकतो आणि तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची सुद्धा शक्यता आहे. पण दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही डिस्ट्रिक्ट जर बघितले तर त्या ठिकाणी आपण बघतोय की हलक्या ते मध्यम स्वरूपाचाच पाऊस आहे आणि घाटमाथे आणि कोकण किनारपट्टीला येलो अलर्ट बुधवारसाठी म्हणजे 29 जुलैला आहे. त्यानंतर 30 तारखेचं म्हणजे गुरुवारचं जर आपण बघितलं तर मध्य महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी स्पेशली उत्तरेकडचे जे डिस्ट्रिक्ट्स आहेत ज्यामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे आणि काही ठिकाणी मुसळधार पाऊससुद्धा पडू शकतो आणि विदर्भातील पावसाचं प्रमाण थोडंसं कमी होताना आपल्याला दिसेल, पण पाऊस कंटिन्यू राहील हलक्या ते मध्यम स्वरूपाचा जरी असला तरी. आणि दक्षिणेकडे जर बघितलं तर पावसाचं प्रमाण कमीच असणार आहे. तर गुरुवारी पाऊस जो आहे तो उत्तर मध्य महाराष्ट्र मराठवाड्यामध्ये जास्त आहे, त्याचबरोबर साताऱ्याच्या घाटमाथ्यांवर आहे आणि कोकण किनारपट्टीला येलो अलर्ट दिला गेलेला आहे. त्यानंतर आपण फ्रायडेचं बघितलं 31 जुलैचं तर पुण्याचे घाटमाथे, साताऱ्याचे घाटमाथे आणि उत्तर मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि पूर्ण कोकण किनारपट्टी इकडे मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. दक्षिण मध्य महाराष्ट्र मराठवाड्यातील काही जिल्हे ज्यामध्ये धाराशिव, लातूर, सोलापूर, साताऱ्याचा काही भाग, सांगली, कोल्हापूर इकडे पाऊस पडेल, परंतु त्याचं प्रमाण हलक्या ते मध्यम स्वरूपाचंच असेल आणि विदर्भामध्ये हळूहळू पाऊस कमी होताना आपल्याला दिसेल, अशा प्रकारची परिस्थिती आहे. तर एकंदरीत सांगायचं झालं तर जी डिप्रेशन तयार झालेलं आहे ते अजून तीव्र होण्याचे चान्सेस आहेत आणि त्याच्या पश्चिमेकडच्या मूवमेंटमुळे विदर्भ, उत्तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकण किनारपट्टी आणि घाटमाथ्यांवर चांगल्या पावसाची शक्यता आहे.
पण दक्षिण मध्य महाराष्ट्र मराठवाड्यामध्ये पावसाचं प्रमाण बाकी डिस्ट्रिक्टच्या तुलनेमध्ये कमी राहील. सर सध्याचे सॅटेलाइट इमेजच्या माध्यमातून पाहतो. येस, सध्या जसं मी सांगितलं की एक डिप्रेशन तयार झालेलं आहे आणि त्यामुळं बंगालच्या उपसागर आणि ॲडजॉइनिंग रिजनमध्ये जास्त क्लाउडिंग आहे. पण हे जे रिजन आहे कोकण किनारपट्टी किंवा घाटमाथ्याचा, तिकडे पाऊस पडतो आहे आणि तो मान्सूनच्या वाऱ्यांमुळं कंटिन्युअसली त्या ठिकाणी पाऊस पडतो आहे. परंतु इंटेरियर महाराष्ट्रामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचाच पाऊस आज पडताना दिसतो आहे. परंतु येणाऱ्या 4 ते 5 दिवसांमध्ये पावसाचं प्रमाण ह्या रिजनमध्ये वाढण्याची शक्यता आहे. जसं आपण डिस्कस केलं की इथे एक कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं होतं, ते अजून कॉन्सन्ट्रेट होऊन डिप्रेशन बनलेलं आहे आणि ते अजून डीप डिप्रेशन बनण्याची शक्यता येणाऱ्या 24 तासांमध्ये आहे आणि त्याच्या मूवमेंट अशी पश्चिमेकडे असणार आहे. ज्यावेळी ते पश्चिमेकडे मूव्ह होईल त्यावेळी विदर्भ रिजनला ते इम्पॅक्ट करेल आणि मग पश्चिम महाराष्ट्राचा उत्तरेकडचा भाग आणि मराठवाड्यातील उत्तरेच्या काही डिस्ट्रिक्टमध्ये जास्त पाऊस पडण्याची शक्यता एस्पेशली 29-30 तारखेला जास्त आहे. 28 पासूनच त्याचा इम्पॅक्ट सुरू होईल. सर राज्याच्या अनेक भागांमध्ये अजून पाऊस पडलेला नाही, तर तो कधीपर्यंत पडू शकतो काय अंदाज? हा पाऊस पडला आहे बऱ्याच ठिकाणी, परंतु त्याचं प्रमाण खूप कमी आहे. हलक्या ते मध्यम स्वरूपाच्याच पावसाची नोंद बऱ्याच ठिकाणी झालेली आपण बघतोय. जो काही पाऊस झाला आहे तो उत्तर कोकण त्याचबरोबर घाटमाथे इथे जास्त पावसाची नोंद आहे. परंतु मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील बहुतांश डिस्ट्रिक्ट्समध्ये आपण जर बघितलं तर पावसाची तूट अजूनही कायम आहे. ज्यामध्ये आपण जर बघितलं परभणी 35%, यवतमाळ -24%, नांदेड 39%, त्यानंतर सोलापूर -27%, त्याचबरोबर लातूरला 42% इतकी तूट आहे. त्याचबरोबर धाराशिवला -20% इतकी तूट आहे. तर पावसाचं प्रमाण ह्या रिजनमध्ये अजूनही कमी आहे. काही डिस्ट्रिक्ट्समध्ये जास्त पाऊस झालेला आहे, ज्यामध्ये नाशिक 41%, पुणे 58% जास्त पाऊस या ठिकाणी झालेला आपण बघतोय. पालघरमध्ये 59% जास्त पाऊस झालेला आहे त्याच्या सरासरीच्या. तर पावसाचं प्रमाण हे पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथे त्याचबरोबर उत्तर कोकण किनारपट्टीला झालेलं आहे. कोकण किनारपट्टीमध्ये सुद्धा उत्तर कोकण किनारपट्टीमध्ये जास्त पाऊस आहे. दक्षिण रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये अजूनही पावसाचं प्रमाण कमी आहे. सिंधुदुर्गमध्ये ते डेफिशियंट आहे, म्हणजेच ते सरासरीपेक्षा खूपच कमी आहे अशी परिस्थिती आहे. त्यामुळे पाऊस जो आहे तो असमान आहे, कंटिन्युटी त्याच्यामध्ये नाही आहे. काही ठिकाणी जास्त आहे, काही ठिकाणी खूपच कमी आहे.